नमस्कार. मी अविनाश लक्ष्मण परांजपे. काल आपण संतांबद्दल थोडीशी माहिती बघितली. आज प्रत्यक्ष भगवान विष्णू श्रीमद भागवतात एका श्लोकामध्ये संतांची लक्षणं सांगतायत आणि त्यांच्या मागोमाग मी जातो असं ते म्हणत आहेत. तो श्लोक आपण बघूया. निरपेक्षं मुनिं शांतं निर्वैरं समदर्शिनं अनुव्रजाम्यहं शीघ्रं पूयेयेत्यंघ्रि रेणुभिः. जे निरपेक्ष वृत्तीने वागतात, सत्कार्य करतात, जे मनातल्या मनात चिंतन करतात, मुनी मननात मुनी, जे मनातल्या मनात परमेश्वराचं चिंतन करतात, जे शांत असतात. शांत म्हणजे ज्याने मनावर विजय मिळवलेला आहे त्याने शम साधला आहे असं म्हणतात, आणि ज्याने शम साधलेला आहे त्याला शांत म्हणतात. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम. हे संत हे निर्वैर असतात, ते कोणाशी वैर ठेवत नाहीत आणि त्यांच्याजवळ समदर्शित्व असतं. म्हणजे सुख असो दुःख असो, त्यांची जगण्याची पद्धतीची असते, त्याच्यात बदल होत नाही. सुखाने ते हुरळून जात नाहीत आणि दुःखाने ते खचून जात नाहीत. अशा संतांच्या मागोमाग मी शीघ्रगतीने जातो, कारण त्यांच्या चालण्यामुळे जी धूळ वर उडते ती जमिनीवर बसायच्या आधी माझ्या डोक्याला लागावी, डोक्यावर बसावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी शीघ्रगतीने त्यांच्या मागोमाग जातो असं भगवान विष्णू म्हणतात. आता निरपेक्ष वृत्ती आपण बघूया. कालिदास महाशयांकडे एक सामान्य कुवतीचा संस्कृत कवी आला आणि त्याला राजाकडून धनाची अपेक्षा होती. त्याने त्याचं काव्य कालिदासांना दाखवलं. कालिदास म्हणाले, हे तुझं काव्य निकृष्ट आहे, राजा तुला काही धन देणारच नाही, उलट राज्यातून हाकलून लावेल. तुला धनच हवं आहे ना, माझ्या घरी राहा, उद्याला दरबारात राजा तुला बोलवेल आणि तुझा सत्कार करून तुला धन देईल अशी व्यवस्था करेन, मी करतो. त्यावेळेस राजाला तू एक आशीर्वाद दे. काय आशीर्वाद? तर त्रिपिडाम मास्तुते कदा. अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक अशा 3 पिढ्या तुला कधीही नसू देत, असा त्याचा अर्थ. कालिदास महाशय दुसऱ्या दिवशी दरबारात उशिरा गेले. राजाने कारण विचारलं. कालिदास महाशय म्हणाले, माझे गुरु माझ्या घरी आले असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात माझा वेळ गेला. राजा म्हणाला, आपण त्यांना दरबारात बोलवूया, त्यांचा आपणही सत्कार करूया. गुरूंना बोलावण्यासाठी आणण्यासाठी पालखी पाठवण्यात आली. गुरु आले आणि राजाने त्यांचा सत्कार केला. हे गुरु घाबरलेले होते. त्यांच्या तोंडून जे वाक्य पडायला हवं होतं त्याच्याऐवजी ते म्हणाले, त्रिपिडाम अस्तुते सदा. राजाला आश्चर्य वाटलं, परंतु तो संस्कृतचा जाणकार होता, गप्प बसला. गुरु महाराज घरी गेल्यानंतर कालिदासांना त्याने विचारलं की तुमच्या गुरूंनी मला शाप दिला की आशीर्वाद दिला? कालिदास महाशय म्हणाले, शाप कशाला देतील, आशीर्वादच देईल. 3 पिढ्या मला सदैव असू देत. कोणत्या 3 पिढ्या? तेव्हा कालिदास महाशय म्हणाले, संपद्गणन पीडास्तु, धूली पीडास्तु बालकैही आणि विद्वज्जन सत्कार पीडास्तु. तुझ्या राज्यात जमा होणारी संपत्ती मोजता मोजता तुला ती पीडा होऊ दे. तुझ्या अंगाखांद्यावर, तुझ्या भरजरी वस्त्रांवर तुझी मुलं आणि नातवंड खेळून त्यांच्या धुळीने माखलेल्या हातापायांनी तुझे कपडे खराब होऊ देत, वस्त्र खराब होऊ देत, आणि तुझ्या राज्यात तुझी कीर्ती ऐकून एवढे विद्वान येऊ देत की त्यांचा सत्कार करता करता तीसुद्धा तुला एक पीडा होऊ दे. राजा खुश झाला. त्याने आणखीन थोडं धन कालिदास महाशयांजवळ दिलं आणि कालिदास महाशयांनी त्यातल्या कुठल्याही पैशाला हात न लावता ते पैसे त्या सामान्य कुवतीच्या संस्कृत कवीला दिले. ही निरपेक्ष वृत्ती. आता मुनी मननात, जो मनातल्या मनात परमेश्वराचं चिंतन करतो. शमिक ऋषी मनातल्या मनात चिंतन करत बसलेले होते, शमिक मुनी. आणि परीक्षित राजा जरासंधाचा मुकुट डोक्यावर चढवून शिकारीला गेलेला होता. हरिण कुठल्या दिशेने गेलं हे त्या मुनीनं त्याने विचारलं, परंतु ते समाधी अवस्थेत होते. त्यांच्याकडून कुठलंच उत्तर न मिळाल्यामुळे राजा रागावला आणि त्याने एक मेलेला साप त्या मुनींच्या गळ्यात घातला आणि राजा निघून गेला. मुनींना त्याची कल्पनाच नव्हती. त्यांचा मुलगा आला शृंगी आणि त्याने त्या राजाला असा शाप दिला की ज्याने कोणी हा साप माझ्या पित्याच्या गळ्यात घातला असेल त्याला 7 दिवसाच्या आत तीक्ष्ण दाढांचा साप चावून तो मरेल. शमिक ऋषी जेव्हा समाधी अवस्थेतून बाहेर आले तेव्हा त्याने आपल्या मुलालाच ते बोलले की तू राजा चांगला आहे, त्याला तू का शाप दिलास? हे मुनी मननात जे चिंतन करतात आणि जे निर्वैर वृत्तीने वागतात ते मुनी. आता समदर्शित्वाचं उदाहरण बघायचं झालं तर एक राजा आपल्या नगरामध्ये
नेहमी एक फेरी मारायचा, त्याच्याबरोबर एखाद दुसरा घोडेस्वार असायचा, एखाद दोन दूत असायचा. एका झाडाखाली एक त्याला संन्यासी नेहमी दिसायचा, जो संन्यासी दिवस असो, रात्र असो, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, वारा असो, 12 महिने त्या झाडाखालीच राहायचा. 4 घरी भिक्षा मागून जे काही अन्न मिळेल ते खायचा आणि सुखासमाधानामध्ये परमेश्वराचं चिंतन करत असे. राजा त्या संन्याशाला बघायचा. राजाला त्या संन्याशाबद्दल फार आदर वाटायचा. हा संन्याशी त्यागी आहे, ह्याने सगळी आसक्ती सोडलेली आहे. राजा मनातल्या मनात विचार करायचा. राजाला त्याचं दुःख बघवायचं नाही. राजा त्याला 1-2दा म्हणाला की, संन्याशी महाराज, चला माझ्या महाराज, घोड्यावर बसा आणि चला महालात. तुम्ही इथे का थंडी वाऱ्यात कुडकुडत राहताय? माझ्या घरी पंचपक्वान्नांचं भोजन तुम्हाला मिळेल, मऊ गाद्या गिरद्यांवर पलंगावर झोपायला मिळेल, सेवेला नोकर चाकर असतील, चला. 2-3दा राजाने असं सांगितलं, परंतु तो संन्याशी म्हणाला की नको, मी सगळ्याचा त्याग केलेला आहे, मी आसक्ती सोडलेली आहे, मी ह्या ठिकाणी आहे तो सुखी आहे, समाधानी आहे, आणि तू तुझ्या महालात सुखी राहा. राजाने असा बऱ्याच 2-3 वेळा आग्रह केल्यानंतर एकदा राजा म्हणाला, संन्याशी महाराज, चला माझ्याबरोबर माझ्या महालात. संन्याशी म्हणाला, ठीक आहे, कुठे आहे घोडा? राजाला आश्चर्य वाटलं. राजाच्या बरोबर घोड्यावर बसून तो संन्याशी राजाच्या महालात आला. आता तो राजाबरोबरच सुखोपभोग घ्यायला लागला. मऊ गाद्या उश्या, झोपायला, जेवायला पंचपक्वान्न आणि सेवेला नोकर, आरामात आयुष्य काढायला लागला. तो 15 दिवस गेले, महिना गेला. एक दिवस राजा ह्या संन्याशाकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझ्या मनात एक प्रश्न उमटला आहे. संन्याशी म्हणाला, तुझ्या मनात त्याच दिवशी प्रश्न उमटला होता ज्या दिवशी मी तुझ्याबरोबर आलो आणि तुला म्हणालो की कुठं आहे घोडा, घोड्यावर बसलो आणि तुझ्या महालात आलो. त्याच दिवशी खरं म्हणजे तुला प्रश्न पडला होता, तू एवढे दिवस का लावलेस? राजा म्हणाला, महाराज, संन्याशी महाराज, बरोबर आहे. संन्याशी म्हणाला की तुझ्या मनात आता असा प्रश्न पडलेला आहे की ज्या झाडाखाली मी राहत होतो, दिवस रात्र, थंडी वारा, ऊन पाऊस सहन करत होतो, 4 घरी मिळेल ती भिक्षा खात होतो, 2 वस्त्रच माझ्याजवळ होती, एक नेसायला आणि एक धुवून वाळत घातलेला. त्यावेळेस तुझ्या दृष्टीने मी त्यागी होतो, त्यावेळेस मी तुझ्या दृष्टीने आसक्ती सोडलेली होती. परंतु आता मी तुझ्याबरोबर राहतोय, म्हणजे मी आता तुझ्यासारखाच भोगी झालोय, असा प्रश्न तुझ्या मनात उमटला आहे. राजा म्हणाला, होय महाराज, तुम्ही कसं ओळखलं? मी ओळखलं म्हणाला. आता तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. तुला आता असा फरक पडला आहे की तुझ्यातनी माझ्यात फरक काय आहे. तो फरक काय आहे तुला मी सांगतो. चल माझ्याबरोबर. परंतु घोड्यावरून जायचं नाही, रथातून जायचं नाही. एखादा तुझा नोकर तुला हवा असला तर बरोबर बोलवून घे तुझ्याबरोबर, पण चालत जायचं. दोघे चालत निघाले. राजाला उत्सुकता होती की त्या संन्याशात आणि आपल्यात काय फरक आहे हे त्या संन्याशाकडून ऐकणे. दोघे चालतायत. ज्या झाडाखालून राजाने संन्याशाला आपल्या महालात नेलं होतं त्या झाडापर्यंत आले. राजा म्हणाला, आता तरी सांगा. संन्याशी म्हणाला, नाही, अजून लांब जायचं आहे, सूर्यास्त झाल्यावर सांगेन. राजा म्हणाला, का? नाही म्हणाला, कारण आहे तसंच. सूर्यास्त झाला आणि संन्याशाला राजा म्हणाला की महाराज, माझे पाय आता थकलेत, मी थकलोय, भूक लागली आहे, तहान लागली, आता तरी सांगा. तेव्हा संन्याशी म्हणाला, तुझ्यातला आणि माझ्यातला फरक आता मी तुला सांगतो. आता मी ह्याच झाडाखाली राहणार आहे, तू माझ्याबरोबर राहणार का? पहिल्याप्रमाणेच मी थंडी वारा ऊन पाऊस जे काय असेल ते सहन करत ह्याच झाडाखाली राहणार आहे. 4 घरी मिळेल ती भिक्षा खाणार, नाही मिळाली तर उपाशी राहणार. तू राहणार का माझ्याबरोबर? राजा म्हणाला, नाही, माझ्याबरोबर मला इथे कसं राहता येईल, मला राज्यात परत जायला पाहिजे, राणी आहे, राजपुत्र आहे. संन्याशी म्हणाला, हाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. राजाने त्या संन्याशाच्या पायावर लोळण घेतली आणि म्हणाला, महाराज, मला माफ करा, तुमच्यातला आणि माझ्यातला फरक मला कळला. संत हे समदृष्टीने वागणारे असतात, समवृत्तीने वागणारे असतात. नमस्कार. या ठिकाणी आपण थांबूया. हा चॅनल जर आपल्याला आवडला असला तर आपण तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.